नमस्कार मंडळी, कोकणात या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी समीर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चाललो आहे आमच्या जंगलामध्ये आंबे काढायला. आंबे काजू जे काय भेटतील ना ते काढायला चाललो आहे. माझ्यासोबत आहे साहिल, दिसते का? साहिलने टोपी घातली, हातात पिशवी आहे आणि ही माझ्या हातात घरकुल आहे बघा. हे आता पप्पांनी बनवले घरकुल आणि हे आमचं खाली गाव आहे बघा. 40-50 घर आहेत जवळजवळ आणि हे आंबे काजू काढायला घरकुल आहे. पण ती आंबे भेटतील आपल्याला? हो. आहेत का आंबे? हो. भरपूर आहेत ना? हो. तर मित्रांनो चला बघूया आपल्याला किती आंबे भेटतात ते आपल्या जंगलामध्ये बघूया. तर ही आता आम्ही चालू आहे पहिल्यांदा पाखरमध्ये. इथं आमची पाखर आहे, हे जगी जंगल आहे. इथे खाली आमची शेती आहे, इथे सगळी इथे सुद्धा वरती शेती आहे, इकडे सुद्धा वरती शेती आहे आमची. अजून दाखवतो तुम्हाला, आमची शेती भरपूर आहे साईडला. आणि आता मित्रांनो हा बघताय ना, हा पारे आहे. ह्या पाऱ्याला पावसाचं पाणी असतं, अगदी दिवाळीपर्यंत असतं पाणी. याला या पाऱ्याला रावणीचा पाऱ्या म्हणतात. हा बघा इथे पूर्ण हे बघा, ही खाली शेती दिसते ना, ही सगळी आमची शेती आहे. हे बघा, हा सुद्धा आता शेती करत नाही या साईडची. हे बघा, ही शेती आमचीच आहे सगळी. आणि हे दिसते तुम्हाला, हे आळूचं झाड. आळू बनते आलेच काय रे? आळू म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा मित्रांनो, हे म्हणजे घरकुल पकड जातो येऊ नको वरती. म्हणजे करवंद किती पिकलेत बघ, काळी आहे. हे बघा मित्रांनो, हा ठेव ठेव. हे बघा, म्हणजे बघ करवंद काळी बघ पिकले. आळू म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो. हे बघा, आम्ही ह्याला आळू बोलतो. ही फळं आहेत ना, बघा दिसते तुम्हाला, या फळाला आम्ही आळू बोलतो. खूप आली ती बघा, पण ती काढ करवंद तू. हे बघ, आणि म्हणजे खाली पडलं आहे पिक्का, अर्धा पिकलं आहे अर्धा कच्चं आहे. बंटी करवंद काढतोय. बंटी करवंद लवकर कशी पिकली यंदा? माहिती ना, गोड आहे रे. मग मला ते शो कुठे जायचं? आलू इकडे आहे ना, इथे जाऊया ना. बंटी आता घेऊन जाईल आपल्याला कुठं. बंटीला माहिती आहे. बंटी मागे येऊ, मी पुढे येऊ. कुठल्या आंब्यावरचे आंबे आहेत ते बंटीला बरोबर माहिती आहेत. करवंद वगैरे पिकलीच बंटी ना. बंटी कोळे पण असतात ना जंगलामध्ये. आम्हाला परवा लागले, आम्ही काजूला गेलो होतो ना, आम्हाला कोळे लागले. हां, आंबे दिसायला लागलेत. कोण का आले तू? मला काय माहिती कोण आलं. म्हणजे तू मागे तर पुढे तरी हो वाटत. मी अडकतोय. माझ्या पायात घरकुल अडकते. हो तू पुढे हो. ह्या कुठल्या? ह्या बघ, ह्या आंब्यावरती. मित्रांनो वाट कशी आहे बघा, काट्याकुट्याची वाट आहे, जंगलाची वाट आहे. त्या जंगलाची वाटकडे आम्ही जात आहोत. दम लागतो जरा बोलताना, कारण चढ आहे ना, चढातून दम लागतो. आता आम्ही आलो जंगलात. बंटीने सांगितल्याप्रमाणे जंगलात आलो. बघूया त्या लोकेशनला घेऊन आलं आहे. आंबे आहेत का बघूया. ह्या आंब्यांवरती हे बघा, पुड्याची पानं आहेत आणि फुलं आहेत. तिकडे पण झाले का? पुढे इकडं आंबे असतील तर चल. आहेत ना मोठे. कुठे बंटी आंबे? आणि बंटी फसवले. हाय हाय काय हाय, आंबे आले दिसतात इथे. आम्ही त्या पाडतो ते. मित्रांनो बघा, जंगल सगळं मोकळं आहे. हे बघा बंटी, हे बघ, हे बघा मित्रांनो, आंबे बघू शकता तुम्ही. हे बघा, बघू शकता तुम्ही.
मग झूम करून दाखवतो आंब्यावर किती आंबे आहेत ते दिसत आहेत का. ओके मित्रांनो मित्रांनो आंब्यावरचे आंबे भरपूर आहेत पण आम्हाला वरती चढता येत नाही ना साईला आणि मला, त्यामुळे आम्ही खाली जेवढे खालचे आंबे होते तेवढे सगळे काढलेत. आता दुसऱ्या आंब्यावरती बघूया पण ह्या आंब्याचे आंबे आहेत बघ खाली जातील ना पण नको पुढे जायचं. आता जाऊया आपण पुढच्या आंब्यांवरती. पाण्याची बॉटल आहे ना त्याच्यात. हो आहे बघा दुसरे आंबे भेटले त्याचे. मित्रांनो करवंद बघा किती लाल लाल झालेत. आता काही दिवसात पिकणार हे करवंद. आता आपल्या जायच्या पुढे पुढे बंटी काढू याचे आंबे पाचशे मिनिट तरी वाटतं. तर मित्रांनो बघा आता बंटी कॅच करते आंबे कसे बघा बघून घ्या. पिकलाय माझ्याच घरकुली येत नाही आंबा. अरे व्हिडिओ चालू केला आंबा येत नाही ते बंटी काय ते बाजू कुठल्या बाजू आंबाने कुठे म्हणतात आंबा पण तुम्हाला काढू नका बोलतो ते काढतोय तिथे काढून काढणार मी. बंटी जी काय सुटलेली आहे ये बंटी आगे बंटी बंटी फटाफट कॅच करतोय. मित्रांनो बंटी अलगट टाक खाली तिथे वरून टाकू नको. घ्या पहिला घ्या पुढे लेकर घ्या पण नाही काय कुठलं नाही बंटीला कॅश जागा काय समजत नाही मला कॅश कुठं ठीक आहे बंटी त्यासाठी काय ठीक आहे ह्या आधी जमू हे जर पिशवी टाक आधी हां बंटी हे आधी ही आधी तिथे का बंटी काय का जाऊ दे तू नको नको कुठं नको नको ठीक आहे टाक पिशवी टाक बंटी हे डेट काढ आंब्याचं सगळं डेट काढ सगळं डेट काढ. तर मित्रांनो आम्ही ह्या आंब्याचे एवढे आंबे काढलेत बघा. बंटी भरतोय बंटी भर. म्हणजे यावर्षी आंबे भरपूर आहेत ना आणि लोक बोलतात आंबे नाही. म्हणजे तू कितवीला आहेस असतो ना म्हणून. तू कितवीला आहेस. 6वीला. रिझल्ट लागला. हो अरे 6वीला आता. अच्छा म्हणजे आपल्या एक मोठी दिगांची गुढी दिसली दाखव जरा. हां हे बघा मित्रांनो अलगत पडली. हां घे हात काय धरली मित्रांनो. हे आम्ही आंबे अलगत काढले म्हणजे बंटीने वरून कॅच घेतली आंब्यांची ह्या बंटी तेव्हाची डेट काढून टाक सगळे. उगाच वजन नको न्यायला आपल्याला घरी. दाखव बंटी किती झालं आंबे ते. या आंब्या भरपूर भेटलं. कुठल्या या हे बघा मित्रांनो भरपूर भेटले आंबे. टाक पटापट चल. बंटी अजून वरती आंबे आहेत मोठे मोठे आहेत या आंब्यावरती पण कॅच करायला पाहिजे ना. एवढ्या उंचावरून तर कॅच करायचंच नाही. तर मित्रांनो आम्हाला एक ना पिक्का आंबा भेटला हा बघा. आता बंटीने मी तो खाणार आहो. म्हणजे कापायला काय आणला ह्याला काय नाही धुवून पण झाला. धुवायचं कुठं आता साल टाकून खा.
असं हा बघा मित्रांनो, तुमच्या सुद्धा तोंडावर पाणी सुटेल आंबा बघून. हा या आंब्यासुद्धा आम्हाला भरपूर आंबे भेटलेत. हा बघा ह्या आंब्यावरती हा पाऱ्यापासला आंबा आहे खालचा. मोठे मोठे आंबे आहेत. म्हणजे चांगले असेल तर त्या टाक. बरं झालं ना म्हणजे ह्या आंबे पण आंबे समोरच्या मी घेईन पिशवीचं टेन्शन घेऊ नको. कंटी भरतोय आंबे बघून भरतो कोणता फुटला आणि कुठला आहे. 2-3 आंबे फुटलेत त्यामधले. म्हणजे हलू नका मित्रांनो. ही सगळी पाकार बघताय ना, ही सगळी आमची जमीन आहे सगळी टोटल. आंबा काजूची झाडं आहे सगळी. कलम नाही रायवळी आंबे सगळे. ही दुसऱ्या लोकांची आहे, ती तिकडं आमच्या अकोची आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या डोक्यावरती आंब्याची गोणी आहे. जवळजवळ गोणी आमच्या आंब्याची भरले. साईला काय आंबे उचलत नाही म्हणून आता मी माझ्या डोक्यावर घेतले. आणि आता आपण चला मोळसोड्यावरती. तर मोळसोड्यावरती आमच्या भरपूर आठवणी आहेत. आम्ही लहानपणी गुरे वगैरे चरायला घेऊन यायचो है ना. पण ती वाडा आहे ना आपल्या वाडा आहे आमच्या इकडे. पण तुम्हाला वाडासुद्धा दाखवतो आमच्या गुरांचा. त्या 4 वाड्यांपैकी एक आमचा वाडा आहे इकडे. वाडा म्हणजे गुरांचा गोटा. काय लोक खनावटीसुद्धा म्हणतात. बघूया आपण पुढच्या क्लिपमध्ये. तर ही बघा मित्रांनो, ही सगळी आमची जमीन. हे बघा दगड्या बिगड्या पूर्ण कातळ आहे इकडं. तुम्ही आलात ना पूर्ण जंगलाच्या वरती आमच्या आला तुम्हाला पूर्ण कातळ दिसेल. पूर्ण दगडी एरिया दाखवतो तुम्हाला. हे बघा ही आमची जमीन. आम्ही तर करत नाही शेती. जंगलातले ठेवत नाही शेती. हे बघ पूर्ण कातळ एरिया. मित्रांनो हा आळूचा झाड आहे. ह्या आळूवरती आम्ही खूप आळू काढलेत लहानपणी. अजूनसुद्धा असतील. एका आळूने आमची भांडणं व्हायची ह्या आळूवरती. बघूया आपण आहेत काय. म्हणजे हा आळू आला नाही यंदा है ना. लहानपणी की आम्ही लहान असताना किती आळू यायचा. चला मी तुम्हाला दाखवतो आमचा मोठसोडीचा वाडा कातळ. शंकराची पिंडीसुद्धा ना बंटी इथे. चल बघूया शंकराची पिंडी बघूया पहिल्यांदा आपण. हा बघा दिसतो तुम्हाला तो वाडा आहे आमचा. पुढे जाऊन बघूया आपण व्हिडिओमध्ये. बंटी सांगतो शंकराची पिंडी. बंटी कुठे आहे शंकराची पिंडी. असा गोल वाटला गेला ना. बघूया पूर्ण कातळ आहे. हे बघा बघू शकता कुठे तुम्हाला माती दिसेल. पूर्ण दगडी एरिया. म्हणजे इकडे पाणी पण असतं अजून सुद्धा ओलं आहे रे इकडे. कुठे हे बघा मित्रांनो शंकराची पिंडी. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे जर आम्ही आलो ना काय गोऱ्या वगैरे घेऊन तर इकडे त्यांना पूजा वगैरे करतो आम्ही. चला मित्रांनो तुम्हाला आमचा वाडा दाखवतो. बंटी तर कधी आपली गुरं कधी असतात. हे बघा मित्रांनो दलदल अजून येते बघा. बंटी कधी आपली गुरं इकडे कधी असतात. दिवाळीमध्ये. दिवाळीच्या टायमाला मित्रांनो इकडे बंटी सांगते दिवाळीच्या टायमाला इकडे गुरं असतात आमची. हां आपण इकडे खिरी बनवायला पण येतो ना दिवाळीमध्ये. हां आता बंटी धावतोय. बंटी कवाडी उघडायला जातोय पुढे. हे बघा बंटी कुठे कवाडी बोलतात दरवाजाला. बंटी आता कवाडी उघडतोय. एका काढ पाहिला. चल जाऊया आता आपण आतमध्ये एंट्री केल्या तुम्हाला हे गवताचे वरडी दिसतील. हे बघा आणि इथं आहे ना हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता ह्याला ना आधी आतमध्ये जाऊया आपण. बघा इथून पायऱ्या चढायला. इथे सगळे बांबू वगैरे ठेवलेत.
हे बघा, बघू शकता तुम्ही इकडे सरडा वगैरे आहे बघा. इकडे वरती माळा आहे, गुरांना पेंडा गवत ठेवण्यासाठी माळा आहे इकडे वरती. आणि इकडे अशी गुरं बांधतात. ते येतील बनवायला. आता बनवणार, आता जर पाऊस याच्या टायमाला ह्याची सगळी डागडुजी करणार. इथे गुरं बांधतात अशी. अबू बल्टी ते किती बैल बांधतात आपले? 4 बैल बांधतात इथे. घाटी बैल की गावठी? गावठी पण असं आहे का? इथे बघू शकता तुम्ही. आता खालचा वाडा शिवायला घेतला ना बंटी. आता ह्याच्यावरती आहे ना पूर्ण आता हे सगळे काढणार, बांबू बिंबू सगळे काढणार आणि परत ह्याची डागडुजी करणार, ह्याची वलय करणार. तिकडे विहिरीमध्ये पाणी आहे, त्या साईडला तिकडे विहीर आहे त्या जंगलामध्ये, तिथून पाणी आणणार. आणि मग इकडे तवशी म्हणजे काकडी, चिबूड सगळे लावतात. भोपळा, दुधी भोपळा, चवळीचे शेंगा ह्या वाटल्या करतात. आणि मग ते घरी घेऊन जातात ना बंटी. काकडी भरपूर असते ना वाड्यावरती. हो. आणि हे गवत शेत भाजणीसाठी लागतात ते. आणि हे गुरांचं शेणखत आहे इकडे, जे डाळ वगैरे भाजी म्हणजे शेती भाजणी करतात ना त्यासाठी लागतं आम्हाला. तुम्हाला दाखवतो पाठच्या साईडचा भाग. हे बघा, इथं सुद्धा तुम्हाला दिसेल इथे कुठे बिटे आहेत बघा. ह्या सगळ्या चवळीच्या वगैरे ह्या त्या काट्या आहेत ना सगळ्या चवळीच्या आहेत. असं. आणि चारी साईडने अशी कुंपण आहे. त्या ह्याच्यावरती आहेत खूप काकडे येतात आहे ना पण ते जाम काकडे असतात त्या वाड्याच्यावरती. आणि तिकडे तो बघतो तो डोंगर दिसतो समोरचा, हा बघा हा वरचा तो आंबे आहे आणि सह्याद्री डोंगर, सह्याद्री पर्वत आपण बोलतो ना, सह्याद्री पर्वत आहे तो तिकडे. अशी चारी साईडने आमच्या वाड्यांची कुंपण आहे अशी. आणि ही अशी सलदी आहेत, ही सलदी बनवून ठेवतात. आता ही खराब झालीत, आता ही शेत भाजण्यासाठी वापरणार. आणि आता आम्ही जातो परत आंबे काढायला. मित्रांनो, आमचा वाडा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. असेच आमचे 4 वाडे आहेत गुरांचे. तुम्हाला 2च दाखवलेत, 2 राहिलेच दाखवायचे. काही घरचं काम असल्यामुळे तुम्हाला सगळं दाखवू शकलो नाही पूर्ण. तर चला पुढे बघा. दिसतं तुम्हाला सगळं कातळ दिसते बघा. आमची घरं सगळी कातळावर आहेत. आणि इथे आम्ही ना खीर बनवायला येतो, ते पण दाखवतो आता आलो तर. म्हणजे दिवाळीमध्ये वाघबारस असते ना, वाघबारशीला इथं खिरीचं नैवेद्य दाखवावं लागतं. त्यामुळे सगळी वाडीतली पोरं छोटी मोठी ह्या विहिरीमध्ये इथं खीर बनवायला लागते. हे बघा, इथं खीर बनवतात तेव्हा पाणी असेल ना बंटी थोडं एका साईडला चूल घेऊन बनवतात खीर वगैरे. इकडं तुला पण बनवता. कुठे? इथे इकडे करतो ना. कुठे? इथे करतात. हां. आणि इकडून पाणी जातं. अच्छा. आणि सगळी पोरं इथं जेवायला बसतात ना खीर खायला. पाणी पण असतं ना, जाम मजा येते ना त्या टायमाला. पाणी घेऊन यायचीच का तरी. आणि इथून पाणी घेऊन यायचं बघा, फक्त ग्लास आणायचं राहिला. आणि इथं पाणी असतं. पाणी म्हणजे ताट धुण्यासाठी पाणी असतं. इथे ताट धुवायला पाणी असतं ना बंटी. हो, तिथं पियाला कुठं पाणी असतं ना. प्यायला कुठे? तिथं हे बघा, इथे पाणी असतं. आता जस्ट आटलं पाणी वाटतं बंटी, आहे ना. पाऊस पडला म्हणून की काय दिसतं पाणी आहे थोडं. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. तर समोर दिसते ना, समोर बघा तिकडं ते क्रेशर आहे, खडी मशीनचं क्रेशर आहे बघा. झुमकून दाखवतो तुम्हाला. तिकडे खडी बनते. आणि असा आमचा हा मोडसळ आहे. या मोडसळीवरती आमच्या खूप आठवणी आहेत. तिकडे पानकराचा माल आहे, तिकडे कसव आहे, इकडे सीमा आहे, या साईडला सीमा, इकडे पानकराचा माल, इकडे कसव, इकडे मधला, इकडे पाकार, अशी 8 नावं आहेत. आम्ही संध्याकाळची म्हणजे सकाळची आणि सकाळचे नाही, सकाळचे आम्ही शाळेत जातो. कुठला तो दगड आहे, दगड आहे तो. सकाळचे आम्ही शाळेत जायचो, पण संध्याकाळी 4 वाजले शाळेतून यायचो ना, मग इकडे अशी घोरं घेऊन यायचो. पूर्ण हिरवं असतं पावसामध्ये, मस्त वाटतं. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कारण खूप मेहनतीने व्लॉग बनवलेला आहे. म्हणजे तू किती दिवसांनी मोडसोडीवरती आलास? भरपूर दिवसांनी आला. आता मध्ये नव्हता आलास ना? नाही. का नाही आलास? सोबत कोण आहे ना? पोरं सगळी मुंबईला आहेत. रोशन, अजय, अक्षय, पिके तेवढा एकटाच आहे. प्रेम पण मुंबईला गेला. आता ते कामाला असतं. आता सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे ना, सगळी पोरं वाडीतली जवळजवळ सगळीच पोरं गावाला मुंबईला गेले. फक्त साहिल आणि समोर दोघेच आणि पिके यांचा भाऊ, त्याच्या काकाचा मुलगा, एवढेच आहेत. बाकी सगळे मुंबईला गेलेत. पण तू नाहीत मुंबईला का रे? कंटाळा आहे तुला? काय बोलतो? चोर पण आहे ते लहान पोरांचं किती कुठे? मुंबईला. काय बोलतो? ह्याच्यावरून भांडणार.
पण बारकी पोरं असतात मुंबईला. मामाची तुझ्या मामाची पोरं असतात गावाला. मग पण तिकडची मुंबईची पोरं आहेत ना गल्लीतली तिथे घालणं अच्छा आवऱ्यावरून या मोबाईलवरून. म्हणते काय ते सांगतोय स्टोरी. मित्रांनो आता आम्ही मोडसळ्याची वाट उतरतो. बघा माझ्या डोक्यावरती बघा आंब्याची पिशवी आहे दिसली तुम्हाला आणि पाठीस बनती आहे. आता आम्ही मोडसळ्याची डाग उतरतोय खाली. डाग म्हणजे चढ. हे बघा हा आमच्या मोडसळीची डाग खाली उतरतो आता आम्ही. हे बघा घनदाट जंगल असं. पहिली लोक इथून चालत जायची बिलारी आणि जी लोक आहेत ना पहिले ह्या वाटेतून चालत जायची त्यामुळे वाट मोकळी असायची. आता ह्या ह्या रस्त्याने कोण येतच नाही त्यामुळे ह्या वाटेवरती आता सगळा असा पालापाचोला दिसेल तुम्हाला. हे बघा म्हणजे आपल्या हाताची वाट म्हणजे पलीकडे मोकळे असायची नाही तरी पण हा जंगल मोकळं केलं तरी पण थोडंफार शेतीसाठी लोकांनी पालापाचोला घेऊन गेलेत. बघूया चालेल चालेल जाऊया आता. हां काय घरी ना हो आमच्याच घरी नेऊया. मग रात्री घालू वाटत नाही काय तुला जरासंच देईन मी तुला जरासंच देईन. मुंबईला जायचं ना मला नाही रे देईन तुला सुद्धा खूप. मी बारीक बारीक नेऊ असं बोलतो. हा बघा हा सुद्धा आंबा गोड आहे. हा वाटेवरचा आंबा आहे. बघा खाली आमची घरं दिसतात बघा. जास्त लांब नाही आमच्या घरापासून जंगल अगदी 5 मिनटं उतरताना 5 मिनटं जाताना 10 मिनटं जातात. चढ आहे ना जाताना त्यामुळे. काय म्हणते चल उतर चल घे आता काय बघतोय चल बस झाले एवढे आंबे. आलो आपण. हे बघा म्हणजे आमची घरं बघा दिसतात. ही बघा ही समोरची ही आमची वाडी. समोरची तिकडची पुढची घरं दिसत नाही पुढची त्या टॉवरच्या खालची ही रेवेची वाडी. इकडे साखरोली तिकडे समोर एकदम डोंगरामध्ये देवसळा इकडे डाऊलवाडी. आणि मित्रांनो दिसत नाही पण त्यावरती जी क्रेशर दिसते ना क्वारी दिसते ना ती तांबडवाडी सुतारवाडी ती. अच्छा हे बघा आमच्या जंगलाच्या तोंडीचं आहे दिसेल तुम्हाला. ए बंटी चल आता आपण जाऊया घरी. कसली काय लावं लाव्यांचं काय बनवतं बोलतोय लाव्यांचे. हे कालकाईचं मंदिर आहे मित्रांनो. म्हणजे हा आपला आंबा पण आला आहे. हा बघ काय बोलतो पिकायला लागला मस्त गोड आंबा आहे तो पण. ही आमची पाण्याची टाकी आहे. अजून काय चालू नाही झाले पाणी चालू नाही झालं पण सगळं कनेक्शन वगैरे सगळं करून ठेवलं आहे. बघा इथून टाकी आहे इथे खाली पाईप आहे. आणि ही आमची शाळेला ह्या वर्षी नवीन कलर दिलेला आहे. आणि ही शाळेचं गार्डन आहे पण सध्या कोण खेळत नाही तिथे कारण ते खराब झालेत खेळणी पावसातून सुद्धा सडलेच सगळे ते. आणि ही बघा आमची शाळा. काय साहिल बोलतोय आता वाडीतले लोक बोलतील एक आंबा दे सुकट्यात टाकायचे बोलतोय. तुला एक्सपिरियन्स आहे साहिल ना काय बोलतो म्हणजे घरकुल उचल कसं मांडव असतात गावाला. आणि बघा डांबर टाकतायत रस्त्याचं काम चालू आहे. डांबरीकरण करतात नाही डांबरीकरण करतात पण ते काय डांबर आहे. डांबरीकरणचं कागद आहे. आमचं मंदिर बघा किती सुंदर दिसतं. म्हणजे पकड असं समोरचा दिसला पाहिजे मी दिसलं पाहिजे.
बोरिंगचं पाणी येतं. आमची फुलं आहेत ते आहे. आम्ही आलो आता घरात. बंटी ब्लॉक करतोय. गाडी अनलॉक करा.